आज मी तुम्हाला एका अशा शहरात घेऊन आली आहे, जिथे महाराष्ट्रापासून हजारो मैल लांब आजही आपल्या मराठी राजांचा वारसा जिवंत आहे. हे आहे तमिळनाडूतील तंजावर, जिथे शिवरायांच्या घराण्याचं साम्राज्य होतं आणि जिथे आजही मराठी मातीचा सुगंध येतो. आज आपण पाहणार आहोत इथले भव्य मंदिर, मराठ्यांचा राजवाडा, फेमस असलेल्या तंजावर सिल्क साड्यास, डान्सिंग डॉल, मराठा पॅलेस, जगप्रसिद्ध तंजावर वीणा ही कशी बनवली जाते. चला तर मग. बरं, इथे कसं यायचं तर एकदम सोपं आहे. विमानाने येणार असाल तर तिरची हे विमानतळ जवळ आहे. तिथून तासभरात तुम्ही इथे पोहोचतात. ट्रेन्स तर सगळीकडून आहेतच. आणि हो, इथे येण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ बेस्ट आहे बरं का, कारण तेव्हा हवामान फिरण्यासाठी खूप सुखद असतं. आता आपण आलो आहोत त्या वास्तूसमोर, जिला भारताचा ग्रेनाइट चमत्कार म्हणतात, म्हणजेच बृहदीश्वर मंदिर. याला द बिग टेम्पल का म्हणतात हे इथे आल्यावरच समजतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पूर्ण मंदिर ग्रेनाइटच्या दगडापासून बनवलंय, पण 70 किलोमीटर परिसरात कुठेही दगडाच्या खाणी नाहीत. मग हे हजारो टन दगड आणि ते 216 फूट उंच शिखर, ज्याच्या टोकावर 80 टनाचा दगड आहे, हे क्रेन शिवाय वर कसं नेलं असेल हे आजही एक न सुटलेलं कोडं आहे. इथे एक खूप प्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते की या मंदिराच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही. पण खरं सांगू का, शिखर इतकं उंच आहे की त्याची सावली मंदिराच्या अवाढव्य बांधकामातच हरवून जाते. ही कोणती जादू नसून चोल कारागिरांनी केलेली एक कमाल आहे. आणखीन एक गंमत बघा, या मंदिराला पायाच नाहीये. हे मंदिर फक्त दगडांवर दगड रचून उभं केलंय, ज्याला इंटरलॉकिंग टेक्निक म्हणतात. सिमेंट किंवा चुना न वापरता 1000 वर्षांपूर्वी बनवलेलं हे कोडं आजही कोणत्याही भूकंपाला न डगमगता उभं आहे. या दगडांमध्ये इतकं सुंदर कोरीव काम केलं गेलं आहे की तुम्ही पाहू शकतात, इथून वरून काडी टाकली की ती बरोबर खालून बाहेर येते. दगडावर असं कोरीव काम करणं खरंच किती कठीण असेल ना. बरं, विज्ञानाचा विषय निघालाच आहे तर मी तुम्हाला एक गंमत दाखवते. मंदिराचं हे बॅलन्स पाहून मला आठवण झाली ती तंजावरच्या प्रसिद्ध डान्सिंग डॉल्सची. या बाहुल्यांचं वैशिष्ट्य असं की तुम्ही त्यांना कितीही हलवलं तरी त्या पुन्हा आपल्या जागी उभ्या राहतात. मंदिराचा पाया जसा विज्ञानावर आधारलेला आहे, तसंच या बाहुल्यांचंही आहे. यांचं पूर्ण वजन हे खालच्या बाजूला असतं. किती भारी आहे ना. मंदिरातलं बांधकाम असो वा खेळणी, इथल्या कलेत विज्ञान भरभरून आहे. आता जाऊया या विशाल नंदीकडे. हा एकाच अखंड पाषाणातून कोरलेला भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा नंदी आहे. तुम्हाला माहितीच असेल की भारतातला पहिल्या क्रमांकाचा सर्वात मोठा नंदी आंध्र प्रदेशातील लेपाक्षी येथे आहे, ज्याचा व्हिडिओ मी आधी शेअर केला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. पण तंजावरचा हा नंदी आपल्यासाठी खास आहे, कारण याला आपल्या मराठा राजांनी श्रद्धेनं जपला आहे. गाभाऱ्यात गेल्यावर दर्शन होतं ते 12 फूट उंच विशाल बृहदीश्वर शिवलिंगाचं. या मुख्य मूर्तीला बृहदीश्वर किंवा राजराजेश्वर असं नाव देण्यात आलं आहे. बृहद म्हणजे विशाल आणि ईश्वर म्हणजे देव. हे शिवलिंग तब्बल 12 फूट उंच असून ते एकाच अखंड दगडापासून बनवलेलं आहे. मुख्य मंदिराच्या भव्य परिसरामध्ये फिरताना आपल्याला इतरही अतिशय देखणी मंदिरं पाहायला मिळतात. मुख्य मंदिराच्या शेजारी पार्वती मातेचं मंदिर आहे. त्याचबरोबर तिथे भगवान कार्तिकेयांचं सुब्रमण्यम मंदिर देखील आहे. विशेष म्हणजे तिथे आपल्या मराठा राजांनी सजवलेलं एक सुंदर गणपती मंदिर सुद्धा आहे. माझं नशीब खूप चांगलं, कारण सध्या इथे मंदिराचा सर्वात मोठा वार्षिक उत्सव म्हणजेच ब्रह्मोत्सव सुरू आहे. तंजावर हे भरतनाट्यमचं माहेरघर मानलं जातं. त्यामुळेच या उत्सवाच्या काळात मंदिराच्या प्रांगणात अशा प्रकारे भव्य भरतनाट्यम सादर केलं जातंय. 1000 वर्षाच्या या ऐतिहासिक मंदिरासमोर अशा प्रकारे शास्त्रीय नृत्य पाहणं हा खरोखरच अंगावर शहारे आणणारा अनुभव आहे.
सा नी द म ग रे नी सा नी सा ग मा द नी द सा. मंदिर पाहून मी निघाली इथल्या राजांचा थाट पाहायला, म्हणजेच मराठा राजवाड्याकडे. 16व्या शतकात नायक राजांनी याची सुरुवात केली, पण व्यंकोजीराजे भोसले यांनी इथे मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि या वास्तूचा विस्तार झाला. इथला दरबार हॉल सध्या दुरुस्तीमुळे बंद आहे, पण तुम्ही जेव्हा याल तेव्हा तो नक्की पहा. आणि हो, इथलं सरस्वती महाल ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचा महासागर आहे, जिथे राजे सरफोजींनी हजारो दुर्मिळ हस्तलिखिते जपून ठेवली आहेत. राजांचा हा ज्ञानाचा वारसा पाहून आपण जेव्हा संग्रहालयाकडे वळतो तेव्हा डोळ्यांसमोर उभं राहतं ते त्या काळाचं वैभव. तिथे असलेली ढाल, तलवारींसारखी शस्त्रे, चोल काळातील ब्रासच्या मूर्ती आणि राजांचे भरजरी पोशाख आपल्याला त्या श्रीमंतीची आठवण करून देतात. तंजावरची ओळख इथल्या सुरांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ही आहे सरस्वती वीणा. या राजवाड्याच्या आठवणी मनात साठवून मी थेट पोहोचले एका अशा वर्कशॉपमध्ये जिथे या वीणा प्रत्यक्षात तयार केल्या जातात, ज्यामध्ये फणसाच्या लाकडाची निवड करण्यापासून ते त्यावर बारीक कोरीव काम करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट महत्वाची असते. तो उधर ट्रेंड के कैसा मालूम नहीं है। ऐसा है, इसको बेच बेच डालता ना। हाँ, उधर है, कुछ खराब होता नहीं। अच्छा 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 रहता। अच्छा लिखा है। हमारा नाम खराब हो गया। ये खराब होता तो मेरा नाम खराब हो गया, इसलिए उसको बंदोबस्त करता है। अच्छा सर्वात कठीण भाग म्हणजे यावरचे 24 पितळी पडदे मेणाच्या साहाय्याने अगदी अचूक ठिकाणी बसवणं. कारण थोडी जरी चूक झाली तर वीणेचा पूर्ण सूर बिघडू शकतो. म्हणूनच जेव्हा आपण ही वीणा पाहतो तेव्हा ती फक्त एक वाद्य नसून त्या कारागिरांच्या महिनाभराच्या तपस्येचं फळ असते. तंजावरला आलो आणि इथल्या साड्या पाहिल्या नाही असं होऊच शकत नाही. म्हणून मी एका अशा दुकानाला भेट दिली ज्यांची स्वतःची फॅक्टरी आहे. वेळेअभावी मला फॅक्टरीला जाता आलं नाही. इथे साड्यांचे रंग आणि त्यावरची ती सोन्यासारखी चमकणारी जर पाहून खरंच समजतं की या साड्यांना इतकी मागणी का आहे. चला तर मग जाणून घेऊया या साड्यांमध्ये नक्की काय खास आहे. इतर साड्यांच्या तुलनेत तंजावर साड्यांच्या पदरावर आणि काठावर जर जास्त प्रमाणात वापरली जाते. यामुळे या साड्या खूप जास्त चमकतात आणि त्यांना एक रॉयल लुक येतो. हा होता तंजावरचा माझा सुंदर प्रवास. इथलं मंदिर पाहून जितका अभिमान वाटला तितकंच आपल्या मराठा राजांचा वारसा पाहून मन भरून आलं. तमिळनाडूच्या या कोपऱ्यात आपल्या मराठी मातीची ही खूण पाहून मला तर खूपच भारी वाटतंय. तुम्हाला तंजावरची ही सफर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या देवनिक चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.